जालना तालुक्यातील 62 नुकसानग्रस्त गावांचे पंचनामे पूर्ण, उर्वरित गावांमध्ये पंचनामा करण्याला गती। जळगावच्या कजगावमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिक हैराण, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही उपाययोजना नाही। नंदुरबारमध्ये 1400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज, पंचनामे सुरू, नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता। पावसामुळे जिल्ह्यात केळी, पपई, फळबागांसोबतच कापूस, सोयाबीन, मका, उडीद पिकाचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी रोजगार उपलब्ध करणार। रोजगारासाठी प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर सुरू, गावातील स्थलांतर थांबवण्यासाठी मोठी मदत होणार। वाशीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई, 19 गुन्ह्यांमधील एकूण 286 किलो गांजा नष्ट, पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार विशेष मोहीम। नाशिकमध्ये टवाळखोरी करणाऱ्या 516 जणांवर कारवाई, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न। जळगावमधील मनुदेवी धबधबा ओसंडून वाहू लागला, मनुदेवी तीर्थक्षेत्र दर्शनासाठी या ठिकाणी असते भाविकांची हजेरी।